भांडूपमध्ये पावसामुळे रस्ता खचलेला आहे आणि रस्त्यावर उभा असलेला ट्रक देखील या खड्ड्यात कोसळलाय। भांडूपच्या LBS रोडवरची ही घटना आहे। रस्त्यालगतची संरक्षक भिंत देखील कोसळलेली आहे। आपण पाहतोय भांडूपमध्ये पावसामुळे रस्ता खचलेला आहे, रस्त्यावर उभा ट्रक देखील या खड्ड्यात कोसळला। भांडूपच्या LBS रोडवरची ही घटना आहे। रस्त्यालगतची संरक्षक भिंत देखील कोसळली आहे। तर भांडूपमध्ये आपण पाहतोय पावसामुळे रस्ता खचलेला आहे आणि रस्त्यावर उभा असलेला ट्रक देखील या खड्ड्यात कोसळलेला आहे। भांडूपच्या LBS रोडवरची ही घटना आहे आणि रस्त्यालगतची संरक्षक भिंत देखील कोसळलेली आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, सध्याची काय परिस्थिती आहे? आपण पाहतोय रस्ता अशा पद्धतीने पूर्णतः खचलेला आहे, सध्या बचाव कार्य सुरू आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच रस्ता पूर्ण खचलेला आहे। भांडूपच्या LBS रोडच्या बाजूला ही घटना घडलेली आहे। माझ्या मागेच आपण घटनास्थळी आहोत। या ठिकाणी एक ट्रक जो आहे तो पूर्ण या खड्ड्यामध्ये गेल्याचं पाहायला मिळतं। ही संरक्षक भिंत सुद्धा या खड्ड्यामध्ये घसल्या असल्याचं पाहायला मिळतं। याच बाजूला हा बस स्टॉप आहे, जो सुद्धा अर्धा या ठिकाणी खाली गेल्याचं पाहायला मिळतं। इकडे या ठिकाणी सर्व BMCचे कर्मचारी असतील ते दाखल झालेले आहेत। त्याचप्रमाणे मुंबई अग्निशमन दलाचे सुद्धा कर्मचारी दाखल झालेले आहेत। सर्व प्रकारची काळजी ही घेण्यात येते। एकूणच या ठिकाणी एक बांधकाम सुरू होतं आणि बांधकामासाठी हा भव्य मोठा खड्डा जो आहे तो खणण्यात आला होता। मात्र बाजूला संरक्षक भिंत सुद्धा बांधण्यात आली होती। ती भिंत आणि या भिंतीवरती एक झाड होतं जे क्षतिग्रस्त झालेलं आहे। उन्मळून हे झाड सुद्धा या खड्ड्यामध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे काही दुकानं सुद्धा या कोपऱ्यावरती होती, ती सुद्धा यामध्ये गेल्याचं पाहायला मिळतं। अख्खा फुटपाथ हा या खड्ड्यात गेल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे मोठी दुर्घटना ही भांडूपला या ठिकाणी घडल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणताही दुखापत जरी झाली नसली तरी वित्तहानी झालेली आहे, कारण एक ट्रक जो आहे यामध्ये गेलेला आहे आणि आजूबाजूचं बांधकाम सुद्धा या पूर्ण खड्ड्यामध्ये धसलं असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी अनेक नागरिक उपस्थित होते, मात्र कोणत्याही प्रकारची घटना घडली नाहीये, कारण या ठिकाणी संरक्षक भिंत होती आणि त्याला पत्रे सुद्धा लावण्यात आले होते। मात्र अर्धा बांधकामाचा भाग जो या ठिकाणी आपण बघतो अद्यापही या ठिकाणी त्याच्या खालची जमीन जी आहे ती घसरल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत या ठिकाणी स्थानिक नगरसेविका आशा कोपरकर आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। कशा प्रकारे ही घटना घडली त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत। खरं तर या नगरसेविकांशी आपण बातचीत करू। काय नक्की घटना घडलेली आहे? अशा प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसांपासून घडताना आपल्याला पाहायला मिळतात। काय बोललात, परत बोला। अशा प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसांनी पाहायला मिळतात। झाडं उन्मळून पडतात, कुठे झाडं पडतात। या ठिकाणी भिंत तुमच्या इथे खाली कोसळून गेलेली आहे, ट्रक गेलेला आहे, दुखापत झाली नाहीये। मात्र 4-5 दिवसापूर्वी माजी नगरसेवक कोपरकर साहेबांनी शेरावत डिपार्टमेंट प्रायव्हेट डिपार्टमेंटला कळवलं होतं, सांगितलं होतं त्यांना, पण त्यांनी ही दक्षता घ्यायला पाहिजे होती तेव्हा। पण त्यावेळेला अधिकारी लोकांनी त्यावेळेला दक्षता नाही गेली, म्हणून हा आज हादसा झालेला आहे। पण त्यावेळेला काय उत्तर तुम्हाला देण्यात आली नक्की की आम्ही करू, हे काम करतो, बघतो आम्ही, एवढंच ते लोक नेहमी बोलतात। त्याच पद्धतीने बोलले, पण 2-3 वेळा सांगितल्यानंतर त्यांनी घ्यायला पाहिजे होती दक्षता, तर एखाद्या वेळेला हा हादसा झाला नसता। या ठिकाणी जी घटना आहे या घटनेचं गांभीर्य या ठिकाणी ओळखलं होतं आणि निश्चितच स्वप्नील, आपण पाहतोय खरं तर त्यांनी या संदर्भात निवेदन दिलेलं होतं। आधीच खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं होतं, मात्र या ठिकाणी देखील पुन्हा एकदा हलगर्जीपणा झालेला आहे असंच म्हणावं लागेल। तुर्तास धन्यवाद स्वप्नील या सविस्तर माहितीसाठी।